नमस्कार. मी गौरव मुठे. मुंबईत पहिला पाऊस पडला की सगळ्यात आधी काय होतं तर लोकल ट्रेन बंद पडतात. परिणामी ऑफिसचं शेड्यूल कोलमडतं. कपल्स मरीन ड्राईव्हवर जाऊन बसतात. पण आता हा पाऊस फक्त वैताग आणणारा किंवा रोमॅन्टिक राहिलेला नाही, तर थेट दलाल सीटवर म्हणजे शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केटमध्ये पैशांचं गणित ठरवणार आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आता यंदा पाऊस किती पडेल हा प्रश्न फक्त हवामान खात्यालाच नाही, तर ट्रेडिंग टर्मिनलला विचारला जाणार आहे. कारण भारतीय वित्तीय बाजारात एक मोठी क्रांती झाली आहे. नॅशनल कम्युनिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज म्हणजेच एनसीडीएक्सने मुंबईतील पावसावर आधारित देशातील पहिलं वेदर डेरिव्हेटिव्ह कंत्राट बाजारात आणलं, ज्याचं नाव आहे रेन मुंबई. 29 मे पासून हे ट्रेडिंगसाठी खुलंही झालंय. चला तर मग सोप्या भाषेत समजून घेऊया की हा पावसाचा वायदा बाजार म्हणजे नक्की काय आहे, त्यात तो चालतो तरी कसा. आता तुमच्या मनात पहिला प्रश्न आला असेल की नेमकी ही काय भानगड आहे. आपण काय पावसाचं पाणी विकत घेणार आहोत का? तर तसं नाही. याला म्हणतात पॅरामेट्रिक वेदर डेरिव्हेटिव्ह. सोप्या भाषेत हा पावसाच्या अंदाजावर आधारित चालणारा एक आर्थिक करार आहे. हा प्लॅन हवेत तयार झालेला आहे का? तर अजिबात नाही. IIT मुंबईच्या सहकार्याने हा इंडेक्स विकसित केला गेलाय आणि यासाठी डेटा येतो तो थेट भारतीय हवामान खात्याकडनं, अर्थात IMD कडून. मुंबईतली 2च वेदर स्टेशन ही अधिकृत मानली आहेत. त्यात एक कुलाबा आणि दुसरं सांताक्रूज. इथे रोज किती पाऊस पडतो याचा जो आकडा येतो तो अंतिम मानला जातो आणि हा सगळा खेळ CDR वर चालतो. म्हणजे काय, तर जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या 4 महिन्यात मुंबईत सरासरीपेक्षा किती जास्त किती कमी पाऊस पडला यावरून हे कॉन्ट्रॅक्टचं मूल्य ठरतं. चला आता येऊया मुख्य मुद्द्यावर, म्हणजे पैशांच्या गणितावर. या ट्रेडिंग करायचं तर हिशोब कसा लावायचा, तर या कंत्राटात पाऊस मिलीमीटरमध्ये मोजला जातो. 1 मिलीमीटरचा फरक म्हणजे 50 रुपयांचा लॉस किंवा प्रॉफिट. सोप्या भाषेत पाऊस तुमच्या अंदाजापेक्षा 1 मिमी वाढला किंवा 1 मिमी घटला तर 50 रुपये तुमच्या खात्यातनं जमा होणार किंवा खात्यातनं मायनस होणार. आता तुम्ही म्हणाल यासाठी खिशात किती पैसे पाहिजेत, तर या एका कंत्राटाचं एकूण मूल्य साधारणतः 1,10,000 रुपयांच्या आसपास आहे. पण घाबरू नका, तुम्हाला पूर्ण पैसे मोजावे लागत नाही. कमोडिटी बाजारात जसं मार्जिन ट्रेडिंग चालतं तसंच इथेही फक्त 10% मार्जिन म्हणजे अवघ्या 10 ते 12,000 रुपयात तुम्ही हा व्यवहार पूर्ण करू शकता. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे कंत्राट पूर्णपणे कॅश सेटल असतं. म्हणजे व्यवहार संपल्यावर कुणालाही प्रत्यक्ष पावसाचं पाणी बादल्यांमध्ये भरून घरी न्यायचं नाहीये. जो काही नफा किंवा तोटा असेल तो थेट तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पैशांच्या स्वरूपात जमा होतो. सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 वाजेपासून रात्री 11:30 वाजेपर्यंत तुम्ही हे ट्रेडिंग आरामात करू शकता. तुम्ही प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्रपणे किंवा संपूर्ण मान्सून हंगामासाठी हे कंत्राट हे कॉन्ट्रॅक्ट विकत घेऊ शकता. आता सर्वात मोठा प्रश्न, हा खेळ खेळायचा कोणाला आणि का? यासाठी बाजारात 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे हेजर्स आणि दुसरे स्पेक्युलेटर्स, जे बाजाराच्या चढ उतारावर नफा कमवायला येतात. 2 साध्या उदाहरणावरून आपण हे समजून घेऊया की व्यवसायांना याचा फायदा कसा होतो. पहिलं उदाहरण, समजा एखादा मोठा बिल्डर आहे, त्याला भीती आहे की जुलै महिन्यात मुंबईत धोधो पाऊस पडेल, काम ठप्प होईल, बंद होईल, मजुरांचा रोजचा खर्च हा फुकट जाणार आहे. तो काय करेल, रेन मुंबईचं जुलै महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट खरेदी करेल. जर खरोखरच प्रचंड पाऊस झाला तर साईटवर झालेलं नुकसान त्याला या कंत्राटामधून मिळालेल्या नफ्यातून भरून काढता येईल. दुसरं उदाहरण बघूया. आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक कंपनी आहे आणि या कंपन्यांचा अख्खा धंदा हा उन्हावरती चालतो. जेवढं ऊन जास्त तेवढा खप जास्त. मान्सूनमध्ये जास्त पाऊस झाला की आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंकची विक्री ही मंदावते. तर या कंपन्या काय करतात किंवा करू शकतात, पाऊस जास्त होण्याच्या अंदाजावर कंत्राट खरेदी करतील. पाऊस जास्त झाला आणि विक्री घटली तर तिचा व्यवसायातील तोटा हा एक्सचेंज मधील त्या नफ्याने भरून काढतील. याच पद्धतीने लॉजिस्टिक कंपन्या, ट्रान्सपोर्टवाले, अगदी छत्री, रेनकोट बनवणारे, बँका या देखील याद्वारे हवामानामुळे होणारं नुकसान किंवा जोखीम ही भरून काढू शकतात. आता तुम्ही म्हणाल यासाठी जर पारंपरिक विमा असतोच की, मग याचं काय गरज? तर विम्यामध्ये पाऊस पडल्यावर अधिकारी येणार, पंचनामा करणार, नुकसान भरपाईची पाहणी करणार, मग वर्षभराने क्लेम सेटल होणार आणि मग पैसे मिळणार. पण हे डेरिव्हेटिव्ह वेदर इंडेक्स म्हणजे पॅरामेट्रिक मॉडेलवर चालतं. इथे पंचनाम्याची गरज नसते. हवामान खात्याचा जो डेटा आहे त्यावरून क्लेम हा सेटलमेंट होतो, म्हणजे अर्थात कॉन्ट्रॅक्ट पूर्ण केला जातो. जागतिक पातळीचा विचार केला तर अमेरिकेतल्या शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज म्हणजे CME अशा प्रकारे तापमान आणि पावसावर अब्जावधी डॉलर्सचं ट्रेडिंग गेल्या अनेक दशकांपासून यशस्वीरित्या पूर्ण करतात. भारतासारख्या मान्सूनवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थेसाठी हे भविष्यात अत्यंत फायदेशीर ठरेल. जर रेन मुंबई हिट झालं तर येत्या काळात रेन चेन्नई किंवा रेन दिल्ली असेही करार
पर्यायाने आपल्या बाजारात येऊ शकतील आणि त्याचाही फायदा प्रत्येक इन्व्हेस्टर घेऊ शकेल. तो अर्थात मुंबईत राहणार असो किंवा दिल्लीत राहणार असो. थोडक्यात काय, मुंबईचा पाऊस आता केवळ चहा टपरीवर भजी पाव खात चर्चा करण्याचा विचार राहिलेला नाहीये, तर तो अधिकृतपणे एक नवा ऍसेट क्लास बनला आहे. आता आगामी काळात मोठे कॉर्पोरेट्स या रेन फ्युचर्सला कसा प्रतिसाद देतात यावर मार्केटचं भविष्य अवलंबून असेल. तर मित्रांनो, यंदाच्या मान्सूनमध्ये तुम्ही पावसाचा अंदाज फक्त छत्री घेण्यासाठी लावणार की ट्रेडिंग टर्मिनलवर ट्रेड करण्यासाठी? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या ओळखीच्या त्या मित्राला हा व्हिडिओ नक्की पाठवा जो दर पावसाळ्यात आज किती पाऊस पडेल याचे अंदाज लावत बसतो. कदाचित तो पुढचा रेन ट्रेडर असू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.